नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आपली जी काही सिरीज आहे इंग्लिशची तर ती आपण कंटिन्यू करतो आहे. आजचा आपला आहे क्वेश्चन नंबर 7 जो की आहे ट्रान्सलेशनचा. स्किल डेव्हलपमेंट याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. मी तुम्हाला ऑलरेडी या क्वेश्चनला किती टाईम दिला पाहिजे वगैरे याच्याबद्दल सगळं टाईम मॅनेजमेंटच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. प्लीज तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. सो आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 7. याच्या आधी 1 to 6 क्वेश्चन्सवरती मी व्हिडिओ अपलोड केला आहे, नक्की चेकआउट करा. ही सगळ्याची पूर्ण प्लेलिस्ट आहे ज्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली पाहायला मिळेल. सो पूर्ण क्वेश्चन 5 मार्क्सचा आहे. याच्यामध्ये कसे मार्क्स आहेत बघा. पहिला म्हणजे क्वेश्चन नंबर 7A मध्ये तुम्हाला चुकून इथे 5 केले तर हा 7च क्वेश्चन आहे. ओके, सो याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 7A मध्ये तुम्हाला 6 वर्ड्स दिले जातात आणि या वर्ड्सला तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. आता मोस्टली लोक जे आहेत किंवा जो ऑडियन्स आहे तो आपला मराठीचाच आहे, पण जर तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हिंदी असेल तर तुम्हाला याला हिंदीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, मराठी असेल तर मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. जे काही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असेल तर त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. 6 पैकी कोणतेही 4 शब्दांचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे 2 मार्क्ससाठी. सो तुम्ही कोणतेही 4 जे तुम्हाला इझी वाटतात ते लिहू शकता. आन्सर लिहिताना ट्राय करा की तुम्ही 1 करेज आणि मग डॅश करून धैर्य असं लिहाल. ठीक आहे, सो अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे बीमध्ये तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, 4 सेंटेन्सेस. त्यापैकी कोणत्याही 2 सेंटेन्सेसचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे 2 मार्क्ससाठी. सो अगेन सेंटेन्स लिहायचं आहे, मग खाली डॅश करायचं आहे आणि तुम्हाला जे काही ट्रान्सलेशन लिहायचं आहे तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे सीमध्ये बघा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोवर्ब्स किंवा इडियम्स दिले जातील आणि त्या दोघांपैकी कोणत्याही एकाचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतं. आता पूर्ण ट्रान्सलेशनमधला चॅलेंजिंग पार्ट जर कुठला असेल तर तो हाच आहे, कारण याच्यामध्ये जसं दिलं आहे तसं तुम्हाला ट्रान्सलेट करायचं नसतं. आता बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, टू किल 2 birds with 1 stone, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारणं. याचं आपण मराठीमध्ये असं ट्रान्सलेशन करू शकतो. किंवा वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, जिथे इच्छा तेथे मार्ग. ठीक आहे, इच्छा तेथे मार्ग असं आपण याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो. पण वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करायची गरज नसते. म्हणजे ज्या ठिकाणी इच्छा असेल त्या ठिकाणी मार्ग असेल असं लिहायची गरज नसते. इच्छा तेथे मार्ग एवढं लिहिलं तरी पण तुम्हाला इथे पूर्ण मार्क्स मिळतात. पण या वरच्या सेंटेन्सेसमध्ये मात्र तुम्हाला पूर्ण जो शब्द इंग्लिशमध्ये आहे त्या प्रत्येक शब्दाला तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं. ठीक आहे, पण असं इडियम्समध्ये किंवा प्रोवर्ब्समध्ये करायची गरज नाही आहे. याला जी मराठीमधली म्हण असेल तर तीच तुम्हाला डिरेक्टली लिहायची असते. आता याच्यामध्ये कधी कधी असं होतं की आता तर आपल्याला हे वाचून कळतं आहे, पण कधी कधी हे कळत नाही की नेमकं प्रोवर्ब काय आहे, नेमकं इडियम काय आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला जर असं हवं असेल की मी एक सगळे जे काही बोर्डाच्या आधीच्या पेपर्समध्ये विचारले गेलेले जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा क्वेश्चन बँकमधले जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते मी ऑलरेडी तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत क्वेश्चन बँकमधले क्वेश्चन्स. सो तुम्ही सर्च करा ट्रान्सलेशन इंग्लिश सुहानी सूर्यवंशी, तर तुम्हाला तो क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट बरेचसे प्रोवर्ब्स आणि इडियम्स दिलेले आहेत. पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला हवं असेल की मी सगळे कंपाईल करून एकाच व्हिडिओमध्ये द्यावं तर तसंही तुम्ही सांगू शकता. मी तसा एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे प्रोवर्ब्स आणि इडियम्स आणि त्यांचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करतो. डूस आणि डोंट्समध्ये पाहायचं म्हटलं तर कोणीही याचा शब्दशः अर्थ लिहायचा नाही आहे. याच्यासाठी मराठीमधली जी म्हण आहे तर ती तुम्हाला इथे लिहायची आहे. ठीक आहे असं ट्रान्सलेशन इथे एक्सपेक्टेड नाही आहे. मराठीमधली सेम म्हण तुम्हाला इथे लिहायची असते, म्हण किंवा जे काही वाक्प्रचार वगैरे जे काही असेल ते. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण ट्रान्सलेशन सॉल्व करतो. आय होप की तुम्हाला ही पूर्ण सिरीज आवडली असेल आणि सगळे व्हिडिओज तुम्ही याच्यामधले पाहिले असतील, खूप इंटरेस्टिंग वाटली असेल. सिमिलरली तुम्हाला मराठीसाठी आणि इतर विषयांसाठी हवं आहे का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी ते पण व्हिडिओज अपलोड करेन आणि जेणेकरून तुम्हाला त्याचाही उपयोग होणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.